आता आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आढावा घेऊयात। हवामान खात्याकडून आज रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट। पुढील 3 दिवस कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। किनारपट्टी भागालगतच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचं आवाहन। जोरदार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील 9 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। नदी नाले दुथडी भरून वाहू लागले असून काही ठिकाणी पूल वाहून गेले, तर पेरणीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सोयगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। पुलावरून एक तरुण वाहून जात असतानाचा थरारक व्हिडिओ समोर। जरंडीमधील पुरातल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल। मुक्ताईनगरमध्ये पहिल्याच पावसामध्ये तहसील आणि पोलीस कार्यालयाच्या आवारामध्ये उघड्याभर पाणी साचलं। शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांसह कर्मचारी आणि पोलिसांना मोठा त्रास। जळगावच्या अमळनेर कळमसरे परिसरातील शेतामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं कापूस पिकांचं नुकसान। पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे नाल्याचं पाणी थेट शेतामध्ये शिरलं। शेतीला तलावाचं सुरू। अमरावतीमध्ये पावसाचा हाहाकार। इरविन चौक ते राजकमल रस्ता जलमय। उड्डाणपुलाखाली नदीसारखं पाणी साचलं। अमरावती जिल्हा परिषदेमध्ये पावसाचं पाणी शिरलं। पहिल्याच पावसामध्ये कार्यालयाला नदीचं सुरू। वीज पुरवठा खंडित, तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचं साहित्यही भिजलं। जळगावच्या रावेरमधील खिरवडमध्ये नदीला पूर। 2 गावांचा संपर्क तुटला, तर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आरटीओ बेरेल जवळ भिंत कोसळल्यानं एका शेतमजुराचा मृत्यू। परभणीच्या जिंतूरमध्ये आडगाव बाजार परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। पावसामुळे आडगावमधील 3 ओढ्यांना पूर। पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं माती खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुरामुळे 10 ते 12 गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला। जळगावच्या रावेरच्या अहिरवाडीला पहिल्याच पावसानं झोडपलं। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। संसार उपयोगी साहित्य वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस। नदी ओढे नाल्यांना पूर। काही भागात शेतामध्ये पाणी साचलं। पहिल्याच पावसानं दाणादाण। नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके आणि उपमहापौर विलास शिंदेंनी शहरामध्ये पाणी साचलेल्या भागाची पाहणी केली। पावसामुळे शहरातील काही भागात पाणी तुंबल्याची घटना। पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। पावसानं शेतकऱ्यांना दिलासा। शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण। जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग। पहिल्याच पावसामध्ये जळगाव शहरातील रस्त्यांची दाणादाण। रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी साचलं मोठ्या प्रमाणात पाणी।